आरशात बघाल तीच दिसतंय, जमिनीत पेराल ते चुगवतंय. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं. मला महाराज पेरायला तर उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरायला त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदावर त्याला फुलकड. मी मला आला शेंगदाणा नाही, मला आत आला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं आणि मी सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्याने असा कप्पा चहाला मला धरा. मला फक्त चहा. ते मला चहाच्या बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? मला मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? खेळिया माझे हनुम्या शाना. काय सोबत होतं? राम नाम उच्चारावे, राम राम. काय ताकद होती. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डेअरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येडेवानी करायला ग. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची. काय एवढी ताकद होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशीन दगड फुटत होता. आईच्या दुधात ताकद होते. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली. जन्मल्यापासून बाटल्या तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपनात बदल होतो. रबर जातून पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झोळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं. व्हॉट्सअप खेळत ती पोरग एकटं झोळीमध्ये नुसतं पत्र्याकडे बघत. त्याला कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे. पोरं बी बघा पहिल्यासारखे राहिले ना, त्यांची डोकी मडक्यावाने झाल्या तर हात पायच्या काळ्या, कंबर दाबल्या ते ढिरीत फुगले ते वाकडी तिकडे झाले तर येड्या बाबळीवाने. तसल्या खैऱ्याकडे बघून आहे म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. नाकातला माल ढिरीव सांडण ढिरी चढवतो असा वाघ असतो. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? यो वाघीन. आणि पोती देव वाघ, आणि वाघ 24 तास पिऊन कुठे येत गांधावाली. तुला पिल्यावर फक्त माळकरी दिसतात करे. हाय ते लहानपणी पोर आईच्या मांडीव खेळायला भेटते का, आईच्या पदराची मायेची उभय का काय सगळं अवघड झाले राव. तुम्हाला खरं सांगतो, खेड्यापाड्यातच धर्म टिकू नये. तुमच्यासारख्या सात्विक माता मौल्या पदर कुंकुम भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा अशा बघितल्यावर जरा वाटतंय थोडं महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन चालू आहे. आपले आचार विचार मर्यादा सांभाळून. काय ह्या पुण्या मुंबईला पटांगण झाले राव धर्माचं. कोण कोणाचे कपडे घालते हे सुद्धा कळाना. परवा पुण्यात कीर्तन, पुरुषांचा विभाग आणि महिलांचा विभाग वेगवेगळा. आणि एक पोरग बापाच्या मांडीवर बसलं होतं. बापाच्या मोठमोठ्याने रडायचं. म्हणलं कीर्तनात किती रडतंय, विक्षेप करतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते मला मीच मम्मी या. आता टी शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, मला काय मम्मी का पप्पा आहे बाबा. अरे काय मर्यादा, लक्ष्मण रेषा. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही आपल्या धर्मात काड्या करायचा, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आपण आपल्या धर्माची किती निष्ठा ठेवली ह्याचा विचार करा. कित्येक माता आम्हाला रोज तुळशीला पाणी घालतात, कित्येक माणसं उठल्यावर ग्रामदेवताचं आई वडिलाचं दर्शन घेतात. हे प्रत्येकानं चिंतन करा. प्रत्येक जणांच्या घरात रोज संध्या म्हणून हरिपाठ होतं किंवा हनुमान चालीसा होते. काय आपले नित्यनेम हे प्रत्येकानं आत्मचिंतन करा. दुसरीकडे बोट करू नका. आपली निष्ठा वाढवा. विडवलं सगळे अस्ताव्यस्त. लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाली मोठी बाटली, आणि एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 वार करायचा, एक प्याताळ हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का काय? तू 65 पण आमचा अध्यक्ष झाला का? पिणाऱ्याला यायचे रस्त्यात 2 म्हातारे पाराव बसले का, हर दारू प्यायला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली निघले. ही पिऊ नका, चांगलं खा, चांगले प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, निर्व्यसनी जीवन जगा. एवढा भव्य नारळी सप्ताह चालू. या नारळी सप्त्यातून जीवनात काहीतरी चांगले संकल्प करा. तर नगद नारायण बाबांना, परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांना ह्याचा खरा आनंद ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल त्यावेळेस सप्त्याचं खरं फळ मिळालं असं म्हणता येईल. माझ्या एवढा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाज येईल असा एवढं भव्य वैभव या ठिकाणी. पण परिवर्तन काय झालं? 8 दिवसात गावात 8 तरी माळकरी वाढावे. 8 दिवसात कमीत कमी 8 तरुण मुलांनी तरी व्यसन सोडून द्यावं, तर खरा सप्ताह संपन्न होईल. हे गावागावात एवढे नाम यज्ञ चालू आहेत, पण परिवर्तन काय?
व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्लं, तोंड फुटन, दारू रुपयाला लिव्हर फुटन, चांगल्या कामात आलं बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवाना तर सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची वळखत्या नाडी, दारूज लावतान गुडी इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावण्यात त्या दारूला काडी, धरण्यानं बतकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हरजण आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वारे करत बसून हरिपाठ वाचा. आपल्यात बी बदल होतो नाही असं नाही, पण मंडपात आहे तोपर्यंत ही तर स्मशान वैराग्यच प्राप्त होतो. नाही व्यसन करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळताच गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा, लय मुरुस तर आरडतात बाबा. नारळे सप्त्याला तर काय निवडून निवडूनच महाराज आहे सगळे महाराष्ट्रात. म्हणजे तंबाखू वारे निवडतात आम्हाला कीर्तन. काय सप्त्याचं नियोजन का मंडपात गेल्यावर स्वर्गात आल्यावानीच वाटत आहे. काय ते डेकोरेशन, काय मंडपन, काय गायकन, काय वादकन, काय पंक्तीन, काय जेवण, लयच मस्त नियोजन केलंय बा. ते पहिल्या दिवशी आलं तर ते जरा बारीकच पिल्लू होतं र. पहिल्या दिवशी पण लय जाळ काढला रे. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका, गप म्हणला सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगाव नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश बसणारी म्हणते ही का धावत तेव्हा एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले ते का काय, त्याला लय घासावे लागत. गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. तुझ्या नादानी माझं इसरलं बाळा, पण तू नाही रे शिकला. पकवास दिली तर शाईच पडली, पेटी दिला तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळा तर बोट गवून घेतली, इण्याच्या तारा तोडल्या. तू एकाच लायकीचा फक्त वदनी कवळ घेता नाम घ्या. बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच. काय चाललंय रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, उपदेश चालू आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, निर्व्यसनी जीवन जगा. आज या नारळी सप्त्यात बहुसंख्य तरुण मुलांची उपस्थिती. महाराष्ट्रातला आपला समाज का माघाराला? व्यसनाधीनता इतकी वाढली. मायबाप 9वी 10वीची पोरं दारू पिऊन शाळेत जायला लागली. बघतोय आपण काय त्यांच्या दप्तरामध्ये मायबाप हाणामारीचे साहित्य भेटायला लागले. सध्या हे जगात फार अवघड चालू आहे. एवढी एक जागा आहे इथं माणसं विचार संपन्न होतात, ते म्हणजे माझ्या ज्ञानोबरांचा दरबार. विडल कोण सोबत होतं मारुत राहायचा? उच्चारावे राम राम, रामनामाची ताकद आहे. लक्ष्मणजीला शक्ती लागली का रात्रीत लंकेतून हिमालय गाठायचा आणि तिथून मायबाप संजीवनी एका रात्रीत इकडे न्यायची.
आणि वाटेत किती जण हानीत न्यावं लागले, काय नेमीला ओढवलं, बाकीचे बरेच जिनी खाली ओढून घेतलं, तिथं संवाद करून पुढे जावं लागलं. पण एवढा सगळा पराक्रम कशाच्या जेवढा? राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. फक्त राम नामाची ताकद आहे. उच्चारावे राम राम. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. ऐका, आणि एक वाक्य सांगतो, राम नामात किती ताकद आहे. मारुतीला, संतांना, भक्तांना, वैष्णवाला विचारू नका, ही त्यांच्याच पार्टीतली माणसं, ही मानणारी माणसं, संत वैष्णव. पण राम नामात किती ताकद आहे. रावणाला विसरा, रावणाला, रावण, त्या रावणाला सुद्धा राम नामाची ताकद कळाली. कस काय कळाली? ऐका. दगडावर राम लिहिलं, दगड पाण्यात फेकली, दगड तरली, सेतू तयार झाला. आणि आजही आहे बर का राम सेतू. 7000 वर्ष झालं. शास्त्रज्ञांनी त्याचं आयुष्य काढलं की किती वर्षापूर्वी, 7000 वर्षापूर्वी बांधलेला राम सेतू अजूनही आहे. फक्त पाणी वाढलं, पूल खाली गेलाय. आणि ज्या अर्थी राम सेतू आहे त्या अर्थी राम सुद्धा, ही जी राम नाही म्हणतात, जी म्हणतात ना हे कल्पना चित्र आहे, त्यांच्यासाठी राम सेतू म्हणजे त्यांचा पुरावा आहे. विडल अशी बी माणसं काय कमी आहेत का? देव न मानणारी 2-4 पुस्तकं वाचायचे ना आमच्यापासून टूर करायचंय, असंच का तसंच का, तू काय आमचा मालक झाला का? तू प्रश्न विचार, आम्ही उत्तर देणार. मला याचं, मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमड्या करू का? तू तर झाला उघडा, आम्ही थोडा धर्म जपतोय, जपू दे ना. काही प्रश्न करायचे. एक मला जेवताना ताट्याच्याकडे पाणी का फिरवता, म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. जसं तसंच वागावं लागतंय. एकदा कीर्तनाविषयी झाला, जसं पेरायला तसं जोगत आहे. शुद्ध वेजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्याला माऊली चोवी दिली. जे क्षेत्री जे पेरे जे, ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याचे देखे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसतंय, जमिनीत पेरायला ते चुकवतंय. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपले. मला महाराज पेरायला तर सोगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरायला त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदावर त्याला फुलकड. मी मला आला शेंगदाणा नाही, मला आत आला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं आणि मी सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्याने असा कप्पा चहाला मला धरा. मला फक्त चहा. ते मला चहाच्या बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? मला मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? मला तुमच्या कुठं ना आधी लाग. मग तुला आधी कळत नव्हतं हे माणसं कशात? अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे आहे, अशी माणसं.